नमस्कार, प्रिया किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी। संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही भाजी बनवली जाते। कुणी कुणी लेकरवाळी भाजी ही याला म्हटलं जातं। या भाजीसोबतच मस्त खमंग अशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी, मेथीची भाजी आणि खिचडी भात मस्त बेत आहे। तर आपण तयार करू। भोगीची भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी केली जाते, पण काही काही नवखे असतात, त्यांना ही भाजी कशी करायची ही माहीत नसती, पहिल्यांदाच ही भाजी ट्राय करतात, तेव्हा त्यांचा गोंधळ उडू नये त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने कोणत्या भाज्या घ्यायच्या, काय वाटण करायचे अशी छान रेसिपी मी तुमच्या समोर घेऊन आले। भोगीच्या भाजीसाठी आता आपण वाटण तयार करून घेऊयात। हे वाटण आपण कोणत्याही रस्सा भाजीसाठीही वापरू शकतो। त्यासाठी मी अर्धा गोटा खोबरं, 4-5 कांदे, छोट्या 4-5 लसणाच्या कांड्या, थोडासा आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर घेतली आहे। तर आता आपण ती चिरून घेऊया। अशा प्रकारे आपण सर्व वाटण चिरून घेतले आहे। आता ते आपण परतून घेऊया। आता आपण कढई तापत ठेवूया। खोबरे आणि कांदा तळून घेण्यासाठी आपण 2 चमचे इतके तेल टाकून घेऊयात। आपले तेल आता गरम झाले आहे, तर आपण खोबरे थोडेसे गुलाबी रंग येस तोपर्यंत परतून घेऊयात। असे सोनेरी रंगावर परतल्यानंतर आपण आता कांदा परतून घेऊयात, खोबरे काढून घेऊयात। हा कांदाही आपल्याला गुलाबी रंग येतोपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। सर्वात प्रथम आपण खोबरे बारीक करून घेऊयात, म्हणजे खोबऱ्याचे काप वाटणामध्ये राहणार नाहीत। बघा, आता आलं लसूण खोबरं ही टाकूनही आता हे वाटण एकदम बारीक, हे बघा तसे बारीक वाटण आपण वाटून तयार केले आहे। हे वाटण तुम्ही 8 दिवसही करून ठेवू शकता। थोडं तेल टाकून कढईत छान परतून घ्यायचे आणि हे वाटण 8 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। हे आपले वाटण मी तयार करून घेतले आहे। आता आपण भाजी करण्यास सुरुवात। भाजीसाठी थोडेसे आपण तीळ भाजून घेणार आहोत आणि थोडे ओबडधोबड वाटून ते भाजीत टाकणार आहोत। थोडेसे 10 मिनिटं आपण ते तीळ भाजून घेऊयात। मी कांदा बटाटा चिरून पाण्यात ठेवला आहे, कारण तो काळा पडतो। ह्या 3-4 प्रकारच्या शेंगा आहेत, यामध्ये पांढरी वालपापडी, बोंबली शेंग, काळी वालपापडी अशा 3-4 प्रकारच्या शेंगा आहेत। हरभरा मी सोलून घेतला आहे, वाटाणा, पावटा, गाजर, टोमॅटो मी बारीक काप करून घेतले आहे, थोडी बोरं, भुईमुगाच्या शेंगाचे शेंगदाणे काढून घेतले आहेत आणि ऊस। या सर्व भाज्या आत्ता या सीझनमध्ये निघतात। ह्या सगळ्या सीझनेबल भाज्या आत्ता मी घेतलेल्या आहे। हे मोठे पातेले घेतले आहे। गॅस चालू करून आता ते पातेले आपण गरम करून घेऊयात। सर्व भाज्या मी व्यवस्थित धुवून ठेवलेल्या आहेत। पातेले गरम झालेले आहे। आता त्यामध्ये आपण 2-3 चमचे तेल टाकून घेऊयात। तेल गरम झाले, जिरी मोहरीचा तडतड आवाज आला की त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊयात। आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेले टोमॅटो छान तेल सुटत तोपर्यंत परतून घेऊयात। याला चांगले तेल सुटत तोपर्यंत
ते आपण परतून घेऊयात. हे बघा, टोमॅटो मऊ पडले आहेत. आता यामध्ये आपण मसाला आधी परतून घेऊ शकतो, किंवा तुम्हाला तरी आवडत असेल तर या तेलामध्ये आधी मसाले टाकावेत, म्हणजे भाजीला तरी छान येते. आमच्या इथे पण तरी आवडते. यामध्ये मी हळद अर्धा चमचा, हा माझा घरगुती काळा मसाला आहे. आपल्या तिखटानुसार तो आपण कमी जास्त करू शकता. मी ते 3 चमचे बारीक मसाला टाकत आहे. थोडासा किचन किंग मसाला किंवा मटन मसाला, तुम्ही कोणताही ऑप्शनल वापरू शकता. यामध्ये आपण तयार केलेले वाटण यात घालून घेऊयात आणि व्यवस्थित परतून घेऊयात. तुम्हाला पातळ घट्ट जशी भाजी करायची असेल त्याप्रमाणे तुम्ही वाटण ॲड करून परतून घेऊ शकता. वाटणाला चांगले तेल सुटस तोपर्यंत आपण हे छान परतून घेऊयात. हे बघा किती सुंदर कलर आला आहे. आपले वाटण व्यवस्थित परतून झालेले आहे. मस्त सुगंध सुटला आहे. यामध्ये आपण चवीपुरते मीठ टाकून घेऊयात. व्यवस्थित परतून घेऊयात. संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगी असते, त्या दिवशी ह्या सर्व भाज्यांची मिश्र भाजी तयार केली जाते आणि गरमागरम बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली जाते. मग असे आपण तीळ भाजून घेतले होते ते ओबडधोबड वाटायचे आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि 1-2 मिनिटं आपण हलकेसे याला परतून घेऊयात. आता यामध्ये सर्व भाज्या आपण टाकून घेऊयात आणि वाफळून घेऊयात. या भाज्या टाकल्यानंतर व्यवस्थितपणे याच्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत. त्या भाज्या व्यवस्थित परतून घेतल्या आहेत. ह्या भाज्या व्यवस्थितपणे आपण परतून घेतल्या आहेत आणि याला आपण थोडंसं वाफ देऊन घेऊयात. मी इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे, भाजीत टाकण्यासाठी, म्हणजे भाजी पटकन शिजते. छान वाफ आली आहे. थोड्याशा भाज्याही वाफळून घेतलेल्या आहेत. हे बघा, यामध्ये आता आपण गरम केलेले पाणी टाकून घेऊयात. त्याला जशी घट्ट पातळ हवी त्या प्रमाणात आपण हे उकळलेले पाणी टाकून घेऊयात. भाकरीबरोबर पातळ भाजी खायला छान लागते, त्यामुळे थोडासा रस्साही असलेलं छान, आणि शिजण्यासाठी पण पाणी थोडेसे लागते, त्यामुळे मी थोडंसं जास्तच पाणी टाकलं आहे. शिजल्यानंतर ती भाजी थोडी घट्टसर होते. वरतून थोडेसे कच्चे तीळ, याला एक छान उकळी येऊन देऊयात.
छान एक उकळी आलेली आहे. आता आपण हा मीडियम फ्लेमवर ठेवून थोडीशी भाजी शिजवून घेऊयात. थोडेसे झाकण ठेवले म्हणजे पटकन शिजली जाते भाजी. हे बघा, मस्त सुगंध सुटला आहे. भाजी ही व्यवस्थित शिजलेली आहे. जास्त घट्ट नाही, पातळ नाही. भाकरीसोबत व्यवस्थित खाता येईल अशी ही भाजी आहे. तुम्हाला जर घट्ट लागत असेल तर तुम्ही थोडं पाणी कमी टाकले तरी चालेल. हे बघा, भाकरीसोबत अशीच भाजी छान लागते आणि नंतर ही भाजी थोडी घट्ट होत जाते. गॅस बंद करूयात. मस्त तरी आलेली आहे. त्या खा बरं. कशी झाली नित्या भाजी? नित्याला तर भाजी खूप आवडली. लहान मुलंही खातील अशी ही भाजी. तुम्ही पण बघा आता कशी झाली ही भाजी. मस्त तर्री आलेली, त्यासोबतच खमंग बाजरीची भाकरी, कांदा, मेथीची भाजी, खिचडी भात. तुम्हीही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. नवीन जर असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि मला कमेंटमध्ये सांगा तर कशी वाटली तुम्हाला ही भाजी.